AI एजंट्स हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे नाही का? आपलं काम एकदम सोपं करून टाकतात हे. पण एक गंमत आहे. यांच्या मागे ना एक अशी अडचण आहे जी सहजासहजी दिसत नाही. तर आज आपण अगदी तीच अडचण काय आहे आणि त्यावरचा एक जादुई उपाय कसा काम करतो हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे AI एजंट्स यांच्याबद्दल आपण इतकं बोलतो, ते नक्की राहतात कुठे? म्हणजे त्यांचं घर कुठे असतं कॉम्प्युटरमध्ये? कधी विचार केलाय की जेव्हा कॉम्प्युटरवर एखादा AI एजंट चालतो, तेव्हा तो नक्की असतो कुठे? बघा, क्लाउडवर वापरताना सगळं कसं छान सोप्पं वाटतं, पण तोच एजंट जेव्हा स्वतःच्या मशीनवर म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर आणायचा प्रयत्न केला जातो ना, तेव्हा खरी अडचण सुरू होते. आणि याच ठिकाणी एका अगदी सामान्य वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात खूप मोठ्या समस्येचा जन्म होतो. ही अडचण खरं तर डेव्हलपर्सच्या जगातली एक डोकेदुखीच आहे. एक उदाहरण घेऊया. समजा एक AI एजंट बनवला एका कम्प्युटरवर, जिथे सगळं सॉफ्टवेअर, सगळ्या सेटिंग्स अगदी व्यवस्थित आहेत. तिथे तो एकदम मस्त चालतोय. पण तोच एजंट जेव्हा दुसऱ्या कोणाच्या तरी कॉम्प्युटरवर नेला जातो, जिथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, तिथे तो सबशेल फेल होतो. चालतच नाही. आणि मग जन्माला येतं ते डिजिटल जगातले एक प्रसिद्ध वाक्य, अरे, हे माझ्या मशीनवर तर बरोबर चालतंय. ही समस्या इतकी कॉमन आहे की हे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावर पडलंच असेल. पण थांबा, घाबरण्याचं काही कारण नाही, कारण या समस्येवर एक खूपच प्रभावी उपाय आहे आणि त्याचं नाव आहे डॉकर. सोप्या भाषेत सांगायचं तर एक प्रकारचा जादूचा डब्बा. अच्छा, तर हा डॉकर कंटेनर म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल. तर हा आहे एक जादूचा डबा. या डब्यात काय असतं, तर AI एजंट असतो. आणि फक्त एजंटच नाही, तर त्याला चालण्यासाठी लागणारं सगळं काही, म्हणजे त्याच्या फाईल्स, त्याच्या लायब्ररीज, त्याच्या सेटिंग्स, सगळं काही एकत्र पॅक केलेलं असतं. आणि याचा फायदा काय? तर हा डबा उचलून कुठल्याही कॉम्प्युटरवर ठेवा, तो तिथे अगदी परफेक्ट चालणार. ठीक आहे, उपाय तर कळाला. पण या डॉकरची खरी जादू काय आहे हे आता पाहूया. याचे मुख्यत्वे 3 मोठे फायदे आहेत. हे 3 फायदे आहेत: आयसोलेशन, पोर्टेबिलिटी आणि स्केलिंग. चला, आता एक एक करून हे तिन्ही काय आहेत आणि ते नेमकं कसं काम करतात हे समजून घेऊया. पहिला फायदा, आयसोलेशन. याला आपण विलगीकरण म्हणू शकतो. याचा अर्थ काय? तर आपण एकाच कम्प्युटरवर कितीही AI एजंट्स चालवू शकतो आणि गंमत म्हणजे ते एकमेकांच्या कामात अजिबात म्हणजे अजिबात ढवळाढवळ करणार नाहीत. कसं? तर जसं आपण वेगवेगळ्या सीलबंद डब्यांमध्ये जेवण ठेवतो ना, तसंच. कोणी कोणाला त्रास देत नाही. आता दुसरा फायदा, पोर्टेबिलिटी. हे तर खूपच भारी आहे. याचा अर्थ हा जादूचा डब्बा आपण कुणालाही देऊ शकतो आणि तो त्यांच्या मशीनवर अगदी तसाच्या तसा चालेल जसा तो मूळ मशीनवर चालत होता. म्हणजे ती माझ्या मशीनवर चालतंय वाली डोकेदुखी कायमची संपली. क्या बात है. आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा फायदा, तो म्हणजे स्केलिंग. आता हे काय आहे? समजा अचानक कामाचा लोड खूप वाढला, मग काय करणार? तर डॉकरमुळे क्षणात असे शेकडो एकसारखे डबे आपोआप तयार केले जातात. विचार करा किती मोठी सोय आहे ही. हे खरंच अविश्वसनीय आहे. ओके, हे सगळं थोडं टेक्निकल वाटतंय का? हरकत नाही. ह्या सगळ्या संकल्पना एकत्र एकदम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चला एका मजेशीर उदाहरणाचा विचार करूया. एका आचार्याचा आणि त्याच्या ट्रकचा. चला, असं समजूया की आपला AI एजंट म्हणजे एक एकदम हुशार, कुशल आचारी आहे. आणि डॉकर? डॉकर म्हणजे त्या आचार्याचा एक स्वतःच्या पायावर उभा असलेला स्वयंपूर्ण फूड ट्रक. आता बघा, त्या फूड ट्रकमध्ये काय असतं? तर त्या आचार्याचं संपूर्ण स्वयंपाकघर. त्याला लागणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मसाला, प्रत्येक भांडं, सगळं काही तिथेच असतं. त्यामुळे तो फूड ट्रक कुठेही नेऊन पार्क करा, त्याच्या हातच्या जेवणाची चव कधीच बदलणार नाही. ती नेहमी सारखीच राहील. बरोबर? डॉकर कंटेनरचं काम अगदी असंच आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय, पण याचा आपल्याशी काय संबंध? हे सगळं समजून घेणं का महत्वाचं आहे? तर मुद्दा असा आहे की जर AI क्षेत्रात करिअर करायचं असेल किंवा अगदी स्वतःसाठी काहीतरी नवीन AI टूल बनवायचं असेल, तर हे ज्ञान खूप खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? याची मूळ संकल्पना खूपच सोपी आहे.
हे समजून घेण्यासाठी काही हॅकर वगैरे असण्याची अजिबात गरज नाही, कोणीही समजू शकतं. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. विचार करा, जर असा जादूचा डबा आपल्या हातात दिला तर कोणतं नवीन भन्नाट AI टूल बनवता येईल? यावर नक्की विचार करा. शक्यता अनंत आहेत.